तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे म्हणजे मानस क्रिएशन स्टेटस. तर मित्रांनो, एकदम आजचा फुल कथाने ट्रेंडिंग असा व्हिडिओ आहे. तर तुम्ही आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करू नका आणि सबस्क्राईब करू टाका मित्रांनो चॅनलला. तर आपलं मटेरियल आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि ऑल मटेरियल म्हणजे बिटमार्क शेक इफेक्ट प्रोजेक्ट ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. ते पण आपल्या ऑल मटेरियलला पासवर्ड आहे मित्रांनो, 3 अंकी इथं पासवर्ड तुम्हाला एक्सपोर्ट करायचे. तर आपण जरा आपली व्हिडिओ स्टार्ट करून घेऊया. तर करायचे ऑलरेडी मशीन ओपन करून घ्यायचे. असा पहिला इंटरफेस येऊन जाईल. प्रोजेक्टवर टच करायचे. प्रोजेक्टवर टच केल्यानंतर मग करायचं आपला बिटमार्क प्रोजेक्ट आहे मित्रांनो, तुम्हाला दिलेला मित्र बघू शकता. हा वाला इथं रेक्टँगल दिसून येईल मित्रांनो. ग्लिच झालेलं तर आपण बॅग जाऊन परत इन्स्टॉल करून घेऊया. पुन्हा एकदा आपण प्रोजेक्ट ओपन करून घेऊया मित्रांनो, बघू शकता ग्लिच गेलेलं आहे. तर करायचं आहे इथं प्लस क्यू टाईप करून आपल्याला काय करायचं, सॉन्ग ॲड करायचे. सॉन्ग ॲड कसं करायचं ते बघू शकता. तर मित्रांनो, सॉन्ग ॲड करण्यासाठी ते आपली व्हिडिओ दिलेली आहे मित्रांनो ऑल डाउनलोड्समध्ये, तुम्ही बघून घेऊ शकता. डाउनलोड्समध्ये जायचं आहे, तिथून व्हिडिओ टॅप करून टाकायचे. अशा वगैरे टॅप केल्यानंतर ते व्हिडिओ टॅप करायचे नाही, इथून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ असा ऑप्शन टच करायचे. बघू शकता तो व्हिडिओ येतो, इथून व्हिडिओ डिलीट करून टाकायचे. सॉन्ग आपला ॲड झालेले आहे. तर आपण चला नीट करून घेऊया. इथून रेक्टँगल आहे तो डिलीट करून टाकायचे अशा प्रकारे. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर करायचे. तुम्हाला इथून फोटो चेंजेस करायचे. तर फोटो चेंजेस करण्यासाठी करायचे रेक्टँगल टूवर टच करायचे. कलर फिल जायचे. स्टार स्पेशल क्लिक करून इथून अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल मित्रांनो. आपला जो फोटो डाउनलोड्समध्ये दिलेले आहेत तेव्हा टॅप करायचे. इथून प्लस के टॅप करायचे वगैरे तो फोटो ॲड होऊन जाईल मित्रांनो. तो शॉर्टकट तुम्हाला हेच करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे ॲड झालेले आहे. पुढच्या फोटोला पण तसं करायचे. तर पुढच्या फोटो जसं ग्रुपमधला फोटो एडिट करायचे. तर ग्रुपमध्ये फोटो नाही आहे तर मित्रांनो बघू शकता ग्रुप तसं ठेवायचे आणि खालचा फोटो तो एडिट करून टाकायचे. तर पुढे आपल्याला पुढच्या 5.0 सेकंदच्या बिटवर यायचे. ते प्लस के टॅप करायचे, मीडिया जायचे आणि अशा प्रकारे इथं फोटो आहे मित्रांनो. हाला फोटो टॅप केलेला आहे तेव्हा घ्यायचे आणि 3 डॉट क्लिक करून फिल कंपोजिशन टॅप करायचे. पुढच्या क्लिक करायचे, नॉर्मल आहे तो कट करून घ्यायचे. तर पुन्हा इथं फोटो टॅप करायचे. 3 डॉट क्लिक करून फिल कंपोजिशन टॅप करायचे. या ऑप्शनवर क्लिक करायचे मित्रांनो. बघू शकता नॉर्मलवाला ऑप्शन हा आहे, नॉर्मल पार्ट कट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे तुम्हाला समजत असेल तर काय करायचं, शॉर्टपट आपल्याला फोटो लावून घ्यायचं. चला आपण जरा एकदा फोटो लावून घेऊया. तर मित्रांनो अशा प्रकारे मी शॉर्टपट फोटो लावून घेतलेले आहेत, बघू शकता. आता हे करायचं आपल्याला इफेक्ट लावायचे. ते इफेक्ट कसं लावायचे बघू शकता तुम्ही. तर बॅग यायचे, इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जो पहिल्या नंबरचा इफेक्ट आहे मित्रांनो तो टॅप करायचे. इफेक्टचं चित्र ठेवायचं, कॉफी फिट करायचे. पुन्हा इथे बॅग यायचे, बिटमार्क प्रोजेक्ट टच करायचे. बिटमार्क प्रोजेक्ट मित्रांनो बिटमार्क टच करून तयार आहे. बघू शकता पहिल्या नंबरचा फोटो आहे त्याला हा इफेक्ट लावून टाकायचे. तर पहिल्या नंबरच्या फोटोला हा इफेक्ट लावून टाकायचे अशा प्रकारे. दुसऱ्या नंबरचा फोटो आहे मित्रांनो 1, 2, 3 मित्रांनो या 3 फोटोंना इफेक्ट नाही लावायचा. चौथ्या नंबरच्या फोटोला लावायचे. बघू शकता अशा प्रकारे. त्याला लावल्यानंतर पुढच्या फोटोला लावायचा. डायरेक्ट इथून स्टार्ट करायचे. या फोटो लावून टाकायचे मित्रांनो. आता आपण ऑलरेडी लावलेले. तर इथून तुम्हाला अशा प्रकारे फोटो कसे लावायचे तुम्हाला दाखवतोच, इफेक्ट कसे लावायचे तुम्हाला दाखवतो. तर अशा प्रकारे तुम्हाला तर मी लावून घेतलेले मित्रांनो आधीच थोडे. तर फोटो हा इफेक्ट लावलेला नाही. त्या फोटो टॅप करायचे, इफेक्ट जायचे, तिथे जायचे, पेस्ट इफेक्ट करायचे. असंच करायचे शॉर्टकट तुम्हाला. परत एकदा पुढच्या फोटो यायचे, त्या फोटो टॅप करायचे, इफेक्ट जायचे, जायचे, पेस्ट इफेक्ट करायचे. तर अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट कुठपात लावायचे तुम्हाला सांगून देतो. तर मित्रांनो 28 सेकंद लास्ट फोटो लावायचे मित्रांनो. मोठ्या फोटोने इफेक्ट लावायचं नाही आहे. तर ते मोठ्या फोटोने इफेक्ट लावलं नाही तर डायरेक्ट शेवटच्या 2 फोटोला लावायचे. तर बघू शकता अशा प्रकारे शेवटच्या 2 फोटोला आपण लावून टाकूया. अशा प्रकारे त्यानंतर तुमचं फोटो लावून झालेले. तर करायचं बॅग यायचे, पुन्हा एकदा इफेक्ट जायचे, दुसऱ्या नंबरचा इफेक्ट तो घ्यायचा मित्रांनो. त्यावर टॅप करायचे, इफेक्ट जाऊन 3 जाऊन कॉफी इफेक्ट करायचे. मित्रांनो आपलं एडिट केलेलं बिटमार्कवर जायचे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि आपले शॉर्टच्या फोटो जायचे. शॉर्टच्या फोटो आपल्याला बघू शकते मोठे 4 फोटो त्यांना हा इफेक्ट लावायचे. तर ते फोटो टॅप करायचे, इफेक्ट जायचे, 3 जायचे, पेस्ट इफेक्ट करायचे. फोटो टॅप करायचे, इफेक्ट जायचे, 3 जायचे, पेस्ट इफेक्ट करायचे. फोटो टॅप करायचे, इफेक्ट जायचे, 3 जायचे, पेस्ट इफेक्ट करायचे. अशा प्रकारे तुम्हाला 4 फोटोंना हा इफेक्ट लावायचे. पुन्हा एकदा बॅग यायचे, पुन्हा एकदा शेक इफेक्ट प्रोजेक्टवर जायचे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट केल्यानंतर लास्टचा जो इफेक्ट तो घ्यायचे, त्यावर टॅप करायचे, इफेक्ट जायचे, 3 जायचे, कॉफी इफेक्ट करायचे. पुन्हा एकदा बॅग यायचे, आपला बिटमार्क प्रोजेक्ट आहे मित्र त्यावरच करायचे. स्टार्टिंगच्या बिटमार्क मित्रांनो छोटेपासून तर मोठेपर्यंत आहे मित्र, बघू शकता. जे आपण सोडले होते 1, 2, 3 मित्रांनो
त्या छोट्या फोटोवर टॅप करायचे, इफेक्ट करायचे, 3D पेस्ट इफेक्ट करायचे, छोट्या फोटो टॅप करायचे, इफेक्ट 3D पेस्ट. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे करायचे. सिम्पल अशी व्हिडिओ आपली झालेली आहे आणि एक कडक सॉन्ग आहे मित्रांनो, तुम्हाला व्हायरल ट्रेंडिंग सॉन्ग आहे. तर अजून कोणी यूट्यूबला बनवली नसेल तर अशा प्रकारे झालेले आहे. तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा केले नसेल तर. आता हे करायचे तुम्हाला इथून शॅडो लावायचे, ब्लॅक शॅडो. तर ब्लॅक शॅडो कशाला तुम्ही बघू शकता. ते प्लस टॅप करायचे, कोणता एक शेप घ्यायची, 3D क्लिक करून स्टेज टू कंपोजिशनवर टॅप करायचे, कलर अँड फ्लोर जायचे. दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो त्यावर टॅप करायचे. बघू शकता यावर टॅप केल्यानंतर जो व्हाईट आहे शेप तो ब्लॅक खाली घ्यायचे, व्हाईट शेप टॅप करायचे, दुसऱ्या नंबरचा क्लिक करून ट्रान्सलेशन करून घ्यायचे. तर अशा प्रकारे झाल्यानंतर आपली व्हिडिओ झालेली आहे. आता काय करायचे, आपली व्हिडिओ एक्सपोर्ट करायचे. एक्सपोर्ट करून काय करायचे, वरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे, वरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक्सपोर्ट ऑप्शनवर क्लिक करायचे. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करू नका आणि बेल नोटिफिकेशन कॉल करून टाका. तर तुम्ही चॅनलला जॉईन राहा.